नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा. वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. नमस्कार सर्वांना. आधीच दिलगिरी व्यक्त करते, थोडा 5 मिनिटं मला उशीर झाला यायला, खूप लांबनं यायचं होतं तर सॉरी त्याच्याबद्दल. आज आपण विषय कुठला आहे तर वैराग्य शतक आहे. आपण वैराग्य शतकाला गेले 2-3 महिने सुरुवात केलेली आहे आणि क्रमाक्रमाने हा विषय पुढे जाणार आहे. वैराग्य म्हणजे काय? विराग अशी त्याची फोड केलेली. विराग, राग म्हणजे आसक्ती, रजोगुण. आणि या रजोगुणाला पाठ फिरवायचे, त्याला विन्मुख व्हायचे आणि ह्या रजोगुणातून आपल्याला सत्वगुणाकडे जायचे. ह्याच्यासाठी भर्तृहरींनी हे वैराग्य शतक लिहिलेले. आपल्या सगळ्यांनाच सामान्य प्रापंचिकांना प्रपंचाची खूप आसक्ती असते, फार प्रेम आहे. माझं घर, माझी मुलं बाळ, माझं काय गाडी, माझं सगळं भांडी कुंडी सगळ्यामध्ये आपली फार आसक्ती असते. पण या आसक्तीतनं आपल्याला थोडंसं बाहेर जायचं. हे आहेच आहे, गृहस्थाश्रमाचं हे कर्तव्य आहेच आहे. पण तरी सुद्धा आता काही एका ठराविक वयानंतर सुद्धा, किंवा खरं म्हटलं तर अगदी तारुण्यातच याचा अभ्यास करायला पाहिजे. कशाचा? तो वैराग्याचा. वैराग्य म्हणजे आपल्याला खरा तर हा जन्म मिळालाय, पुढे बस, हा जन्म मिळालाय कशासाठी? तर खरं तर प्रभुचिंतनासाठी मिळालेला आहे. सगळ्या इंद्रियांना आपल्या संतांनी सांगितलंय की कुठे वळवायचंय सगळ्या इंद्रियांना, तर त्याच्याच चरणाशी. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळ्यांना काय सांगितलंय? डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. पण आपण विठोबाचं मुख किती वेळ पाहतो? अगदी देवळात गेलो तर एखादा मिनिट. बाकी सगळ्या आपल्याला ह्या डोळ्यांना चटक लागली ते बाह्य दृश्य पाहिजे. सिनेमा असेल, नाटक असेल, टीव्ही असेल, पर्यटन असेल, इकडचं तिकडचं आपण या डोळ्याने पुष्कळ गोष्टी पाहतो. पण विठोबाचं मुख्य कुठल्याही देवाचं, विठोबा इथे त्यांनी म्हटलंय, रामाचं म्हणा, कृष्णाचं म्हणा, दत्ताचं म्हणा, परमेश्वराचं मुख पाहत नाही, परमेश्वराचं नाम ऐकत नाही. आपण सगळे फक्त संसारात इतके गुरफटलो आहोत आणि ते चूकही नाही. ठराविक काळापर्यंत ते चूकही नाहीये. आपली सगळी कर्तव्य अतिशय मनापासून करायचे, पण कधीतरी तिकडे वळायचे. आणि त्याच्यासाठी काय कळायला पाहिजे आपल्याला? कळायला काय पाहिजे? तर कळायला पाहिजे की हा प्रपंच आहे, हा संपणारा आहे, हा मिथ्या आहे. याच्यात कुणालाही कणभरही सुख मिळालेलं नाहीये. प्रपंच बघा, रोज आपल्याला संकट आहेत, रोज काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, रोज अडचणी आहेत. आपण असं म्हणतो की चला आता हे सगळं मिटलं बरं का, आता माझं सुखाचं सगळं आयुष्य सुरू झालं, की येतच एखादं संकट, टपलेलंच असतं ते. त्यामुळे संकट येणारच आहे. तुकाराम महाराजांनी तस प्रपंचाला म्हटलेलं आहे, ढेकणाने भरलेली बाज आहे. ढेकणाने भरलेल्या बाजेवर शांत झोप लागेल अशी आपण अपेक्षा करतो. लागेल का हो? आता हल्ली ढेकूण वगैरे फारसे नसतात, पण ढेकणाने भरलेल्या बाजेवर जशी कधीच झोप लागणार नाही, शांत झोप लागणार नाही, तसंच या प्रपंचाकडनं सुखाची आनंदाची अपेक्षा करणं हे किती चूक आहे असं सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. पण तरी आम्हाला काही ते पटत नाही. पण वैराग्य शतकामध्ये भर्तृहरींनी हेच वारंवार सांगितले. आपले आता पहिल्यापासून 30 श्लोक झाले. तुम्हाला आठवत असेल, जे कोणी पहिल्यापासून आहेत त्यांना माहिती आहे की त्या 30 श्लोकामध्ये आपण गोष्टही पाहिली ती भर्तृहरीची, माहिती आहे सगळ्यांना, पण तरी मी परत परत सांगते, प्रत्येक वेळेस सांगते, पण नवीन नवीन श्रोते असतात ना, म्हणून परत सांगते. राजा होता भर्तृहरी, हा खरं तर राजा होता. आणि राजा होता अतिशय चांगला, प्रजाहित दक्ष, उदार, शूर, असा सगळा चांगला राजा होता. राज्यकारभारही उत्तम चाललेला होता. पण त्याला अनेक राण्या होत्या. पूर्वी होतच, राजाचं अनेक प्रकारच्या राण्या होत्या त्याला.
आणि तरी सुद्धा त्याची एक पट्टराणी होती. त्या पट्टराणीवर त्याचं इतकं प्रेम होतं. आणि एकदा असंच त्यांच्या गावातले सगळे लोक राजाला मानत होते, त्यामुळे एक साधू महाराज आले आणि त्या साधू महाराजांनी एक फळ दिलं राजाला आणि सांगितलं की हे फळ तू खाल्लंस तर तुझं आयुष्य वाढेल, तुझं तारुण्य वाढेल आणि तुझा पराक्रमही वाढेल. असंच त्याला फळ दिलं. त्याला वाटलं मी खाऊन काय करणार, माझी एवढी प्रिय पत्नी आहे, तिला द्यावं, तिचं तारुण्य वाढलं तर मलाच आनंद आहे ना. आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला दिलं. पण पत्नी त्याची जरी पट्टराणी होती तरी तिचं होतं प्रेम प्रधानावर. मग तिने ते फळ दिलं प्रधानाला. प्रधानाचं आणखीन एक गणिकेवर प्रेम होतं, मग त्यांनी त्या गणिकेला दिलं. ती गणिका जरी होती तरी ती अतिशय शुद्ध आचरणाची होती. व्यवसाय जरी गणिकेचा असला तरी तिचं आचरण चांगलं होतं आणि ती एका साधू महाराजांना मानत होती. आणि म्हणून ती म्हणली मला हे फळ खाण्यापेक्षा साधू महाराजांना द्यावं, म्हणजे अनेकांना त्यांच्या बोधाचा लाभ होईल. साधू महाराजांकडे ते फळ आलं आणि त्यांनी ओळखलं हेच ते फळ आहे जे मी राजाला दिलं होतं, हेच ते फळ आहे जे मी राजाला दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी राजाला विचारलं की काय रे, तुला ते फळ दिलं होतं ते तू खाल्लंस का? राजा आधी म्हणला हो हो खाल्लं. ते म्हणाले मग हे फळ कुठलं आहे? तेव्हा राजाने सगळी कहाणी सांगितली. आणि मग राजा त्या कहाणीवरनं त्या साधू महाराजांनी राजाला खरं काय सत्य आहे ते सांगितलं. आणि मग राजाचे डोळे उघडले आणि त्याला ह्या सगळ्या प्रपंचाचा अगदी तिटकारा आला, कंटाळा आला की हे ज्याच्यावर मी प्रेम करतोय ती आणखीन दुसऱ्यालाच त्याची वाट बघतीये, दुसरा आहे तो तिसरीला इच्छितोय. आणि हे सगळं करताना काय ह्याच्यामध्ये सूत्र काय आहे, हा कामदेव आहे. हा जो म्हणजे हे जो तारुण्याचा काळ आहे. आणि त्या भर्तृहरीने एक श्लोक उत्स्फूर्त लिहिला. तो श्लोक असा आहे, याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. जिचं मी चिंतन करतोय ती माझ्यापासून विरक्त आहे. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनो अन्यसक्तः. ती ज्याची इच्छा करते तो तिसरीकडेच गुंतलेला आहे. अस्मत् कृतेच परितुष्यंती काचिदन्या. माझ्यासाठी आणखीन तिसरी कोणीतरी झुरत असेल. धिक ताम च तम च मदनम च इमांच मांच. धिक्कार केलेला आहे कुणाचा? ताम म्हणजे तिचा धिक्कार आहे. धिक तामच तमच त्या फळाचाही धिक्कार आहे. मदनमच इमांच मांच सगळ्याचा धिक्कार केलेला आहे. आणि तेव्हा तेव्हा त्याला उपरती झाली, विरक्ती आली. आणि मग त्यांनी हे लिहिलंय ते वैराग्य शतक. हे आधी त्यांनी 2 शतकं लिहिली आहेत बरं का. भर्तृहरींनी नीती शतक आहे, त्याच्याही आधी त्यांनी शृंगार शतक लिहिलं होतं. अशी 3 शतकं प्रसिद्ध आहेत. पण शृंगार शतक तारुण्यात लिहिलंय, नीती शतक जरा नंतरच्या वयात, आणि वृद्धपणी हे वैराग्य शतक लिहिलंय. आणि ह्याच्यात वारंवार हेच सांगितलंय की प्रपंचात खरं सुख नाहीये. म्हणून तुम्ही सगळे आजपासून प्रपंच टाकू नका बरं का, नाही तर म्हणतील दीक्षा धर्म मंडळात जाऊच नका, ते माधवीताई काहीतरी सांगतात. असं नाहीये, प्रपंच टाकायचा नाहीये. प्रपंचातली आपली सगळी कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडायची आहेत. फक्त त्याच्यात गुंतायचं नाही, अडकायचं नाही. माझं माझं म्हणून आपण ज्यांना अतिशय आपलं मानतो ती खरं तर आपलं नसतात. कोणीही आपलं नाहीये, कुणी कुणाचे नाही बाबा, कुणी कुणाचे नाही. या जगात खरं म्हटलं तर कुणी कुणाचं नाहीये. बघा ना, आम्ही एवढं धन मिळवून ठेवलंय, पुष्कळ धन मिळवलं, अगदी 7 पिढ्यांची सोय केली. उपयोग आहे का? घेऊन जाणारच का त्याच्यातला एक तरी रुपया? काहीच नाही. आणि पूर्वी पद्धत काय होती, पूर्वी ते जमिनीत पुरून ठेवायचे ना धन, मोहरांचे हंडेच्या हंडे पुरून ठेवायचे. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, धनानी भूमौ. धन कुठे राहणार आहे? तुम्ही जाल, धनानी कुठे राहणार आहे? भूमौ, जमिनीतच राहणार आहे. पशवश्च गोष्ट आहे, तुमचं पशुधन आहे, पुष्कळ गाई गुरं बैल घोडे सगळं तुमच्याकडे, पण ते येणार आहे का? पशवश्च गोष्ट आहे, गोठ्यातच राहणार आहे. भार्या, अहो किती पत्नीवर माझं खूप प्रेम आहे हो, ती येणार आहे का माझ्या बरोबर? भार्या गृहद्वारे, फार तर कुठपर्यंत येईल? घराच्या दारापर्यंत. भार्या गृहद्वारे जनस्मशाने. लोक माझे अतिशय प्रिय नातेवाईक आहेत, सगळे कुठपर्यंत येतील? स्मशानापर्यंत मला सोडायला येतील. मग माझ्या बरोबर कोण येणार आहे? कोणी नाही. माझी पत्नी नाही, मुलं नाही, बाळ नाही, मित्र नाही, कोणी येणार नाही. भार्या गृहद्वारे जनस्मशाने. बरं, हा देह तरी येणार आहे का माझ्या बरोबर? देह सुद्धा येणार नाहीये. मी कोण? मृत्यूनंतर हा देह इथेच राहणार आहे आणि माझा आत्मा हे सोडून जाणार आहे. मग देह कुठे जाणार आहे?
देहश्चितायाम, तो चितेवर जाणार. एवढा मी नटवला, सजवला, रक्षण केलं, औषधं गोळ्या घेऊन सगळ्या रोगापासून त्याचं रक्षण केलं, हा देह सुद्धा माझ्या बरोबर येणार नाही. देहश्चितायाम परलोक मार्गे कोण जाणार आहे? कर्मानुगो गच्छति जीव एकहा. आणि कशाप्रमाणे जाणार आहे? पुढचा जन्म कसा मिळणार आहे? ह्या जन्मात जी कर्म केली तसा पुढचा जन्म मिळणार आहे. कर्मानुगो, अनुगो म्हणजे पाठोपाठ जाणार आहे. गच्छति जीव एकहा, शेवटी तू एकटाच आहेस. केवढं जमवलंय सगळं, एवढं लोकसंग्रह केलाय, नातेवाईकांचा गोतावळाय, पण जायचंय मला एकट्यालाच. माझी अगदी जीवलग मैत्रीण सुद्धा म्हणणार नाहीये की तू चाललीस तर मी पण येते तुझ्या बरोबर. नाही, कोणीही येणार नाहीये. हे जेव्हा कळतं तेव्हा आपलं मन थोडस त्या प्रपंचापासून अनासक्त होतं, निरासक्त होतं, त्याच्यापासून थोडस बाजूला जातं. असे आपण 30 श्लोक पाहिले. ते पहिल्या ह्याच्यात हे सगळं त्या भर्तृहरीचं वर्णन होतं पहिल्या 10 श्लोकामध्ये, किंवा त्याला काय वाटलंय. पुढच्या 10 श्लोकामध्ये आशा कशी वाईट आहे. आपण आशेवरच जगत असतो ना, की आज राहू दे, उद्या चांगलं होईल, उद्या असं होईल, उद्या मी असं करेन, सारखं आशेवर जीवन जगत असतो. असं पाहिलं. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागात धन किती, म्हणजे त्याची काही उपयोगिताच कमी होते. धन आज आहे उद्या नाही, असं दुसऱ्या भागात पाहिलं तर. आज तिसरा भाग आहे, त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत, आणि आज चौथा भाग आहे ऍक्च्युली. 31 ते 40 असे श्लोक बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आयुष्यच किती कमी आहे. आपण म्हणतो की लहानपणी मी ठरवलं होतं की काहीतरी मोठं झाल्यावर मी काहीतरी करीन, पण तारुण्यही असंच गेलं, संसारात गेलं, मग वृद्धपणा आला, मग मला काही जमेच ना, दुखणी बाणी व्याधी रोग सगळं आलं, आणि असं करता करता मृत्यू समोर येऊन उभा राहिला. आणि मला वाटलं अरे आपण आधीच करायला पाहिजे. वाटतं की नाही, आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं, आधीच लवकरच जागं व्हायला पाहिजे होतं. आमचे आचार्य म्हणतात तस्मात जाग्रत जाग्रत, लवकर जागा हो. पण आपल्याला एवढं सगळ्या संतांनी सांगून सुद्धा आपण काही जागे होत नाही, आणि आपण पुन्हा पुन्हा त्या संसारात गुरफटत जातो. चूक नाहीये बरं का, मी वारंवार सांगते, प्रपंचात गुरफटणं चूक, प्रपंच करणं चूक नाहीये. त्याची आसक्ती, त्याचं ममत्व ठेवणं हे चूक आहे. आज बघणार आहोत आपण आयुष्य किती क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर म्हणजे क्षणात संपणार आहे. तुम्ही मला क्षणात कुठे संपतं आयुष्य? चांगलंच 50, 60, 70, 80, 100 वर्षाचं आयुष्य लागतं ना अनेकांना, आणि ते काय चांगलंच आहे. पण हे ब्रह्मदेवाच्या काळाच्या तुलनेत आपलं जेवढं आयुष्य आहे ते खरं क्षणाचंच आहे. ब्रह्मदेवाची पापणी लवेपर्यंत आपलं आयुष्य संपतं. त्याचं एक निमिष मात्र, त्याची एक पापणी लवेपर्यंत आपलं 100 वर्षाचं आयुष्य असंच संपून जातं. आणि म्हणून ह्याला क्षणभंगूर आहे. दुसऱ्या अर्थाने आत्ताचा क्षण माझ्या हातात आहे, आत्ताच माझा क्षण हातात आहे, पण मी घरी तरी सुखरूप पोचीन का नाही माझ्या हातात नाहीये, कुणाच्याच हातात नाही. पुढचा क्षण सुद्धा मी असेल का नाही याचं मला खात्री नाहीये. आणि म्हणून असंही म्हटलेलं आहे, अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्या. काय आहे? अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम. खूप शास्त्र आहेत या जगामध्ये. असं कोणीतरी म्हणू शकेल का आता माझा सगळा अभ्यास झाला, सगळं मला कळलं, गीता वाचली, उपनिषद वाचली, योग वासिष्ठ वाचलं, ज्ञानेश्वरी झाली, दासबोध झाला, पण म्हणून संपलं का? खूप तुम्ही अभ्यास केलात, खूप पदव्या मिळवल्यात, खूप ग्रंथाचा व्यासंग आहे, पण संपत नाही हो. अजून कितीतरी सॉक्रेटिस कुठे वाचलाय, प्लेटो कुठे वाचलाय, अजून मला काहीच कळलं नाही. भारतातलं सुद्धा, महाराष्ट्रातलं सुद्धा मला कळलं नाही. संत पंचक सुद्धा मला अजून माहित नाही. काय मी म्हणते की माझा अभ्यास झाला? शक्यच नाहीये. अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम, जाणण्यासारखं तर खूप आहे. बरं, हे सगळं अध्यात्म केलं तरी मला फिजिक्स समजत नाही, मला केमिस्ट्री येत नाही, मला बायोलॉजी येत नाही, किती शास्त्र आहे तो. आणि मग हातात काळ किती आहे? अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः. काळ किती हातात? एवढूसच, अल्पश्च कालो. आणि विघ्न किती आहेत? बहवश्च विघ्नाः. आणि मग काय करायचं? यत् सारभूतम तदुपासितव्यम. जेवढं सार, हे तर अगदी सत्यच आहे, अटळ सत्य आहे. मग आम्ही करायचं काय? तर यत् सारभूतम तद उपासितव्यम. जेवढं सार आहे तेवढंच घ्यायचं, आणि बाकीचं जे फोलपट आहेत ती सगळी टाकून द्यायची. कशी? तर हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्. जसं हंस आहे
तो फक्त नीर क्षीर ठेवलं तर त्याच्यातलं क्षीर घेतो आणि नीर टाकतो. तसं आपल्याला करता येईल का? सार घ्यायचे आणि असार सगळं टाकून द्यायचे. पण आपण असारातच रमतो ना. असार गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टी, हिचं काय झालं, त्यांचं काय झालं, यांच्या मुलाला नोकरी लागली का हो, त्यांच्या मुलीचं लग्न झालं का, हे सगळं असार आहे. त्याचा आपल्याला काही उपयोग आहे का? त्याच्यातच आपण रमतो. पण मग हंसासारखं वागता यायला पाहिजे, असा ह्या आजच्या ज्या श्लोकांचा तो मतितार्थ मी आत्ता आधीच सांगितलंय. आता प्रत्यक्ष श्लोकांना सुरुवात करूया. प्रत्यक्ष श्लोक काय आहे बघूया. 31व्या श्लोकापासून 40 श्लोक आज आपण बघणार आहोत. असे 10 श्लोक बघूया किती होतात तेवढे. सगळे होतील असं नाहीये. आजचे श्लोक 31वा श्लोक काय आहे. आधिव्याधी शतैर जनस्य विविधैर रो रारोग्य मुन्मूल्यते लक्ष्मीर्यत्र पतन्ति तत्र विवृत द्वारा इव व्यापदः जातं 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 जातमवश्यमाशु विवशं मृत्युः करोत्यात्मसात् तत्किं कस्य निरंकुशेन विधिना यन्निर्मितं सुस्थिरम्. हा ब्रह्मदेव आहे ना, या ब्रह्मदेवाने हे सगळं निर्माण केलंय. पण तो फार काय लबाड आहे खरं म्हटलं तर. इथे त्यांनी असा शब्द वापरलाय की ब्रह्मदेवाने कुणालाही स्थिरता लाभूच दिली नाहीये. त्यांनी हे जग निर्माण केलं ना, ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केलं तेव्हाच काय केलंय, या सृष्टीला अस्थिर बनवलेलं आहे. एक गोष्ट स्थिर नाहीये या जगात. रोज रोज सगळं बदलतंय ना. काल एवढंसं रोप होतं ते आज एवढं झालंय, मग उद्या आणखीन होईल, आणखीन 10 वर्षांनी तेवढा केवढा वृक्ष होईल. बरं, एखादा वृक्ष आत्ता असेल तो काही काळाने उन्मळून सुद्धा पडेल. मग काहीतरी टिकतंय का? काल कालचं पान फूल पशु पक्षी कालच्या सारखे आज नाहीयेत. अहो एवढंच कशाला, आत्ता तुम्ही 5 वाजता इथे आलात ते तुम्ही बदललात. तुम्ही म्हणाला कुठे बदलले, आम्ही तेच तर आहोत, इथे बसलात खुर्चीवर. शरीरातल्या पेशी बदलतात, क्षणाक्षणाने बदलतायत. मग एवढं जर का बदलतं विश्व आहे तर त्याच्यामध्ये स्थिर काहीच नाहीये, काहीही स्थिर नाहीये. आणि या जगताला जगत हे नाव पडलंय पण ते जाणार आहे. गम धातू आहे, गम म्हणजे जाणार, आणि जगत म्हणजे हे जे जात आहे म्हणजे बदलतंय, त्यालाच आपण जग म्हणतो. मग हे जग कसं आहे, त्याच्यामध्ये त्या ब्रह्मदेवानी इतकं गोची करून ठेवलेली आहे, इतकी आपली अडचण करून ठेवलेली आहे. म्हणजे असं केलेलं आहे, आधी व्याधी शतैर जनस्य विविधैर. इतकं आम्हाला वाटतं की आम्ही आरोग्य निरोगी राहावं, असं आपल्या सगळ्यांना वाटतं की आम्हाला काही होऊ नये, छान ठणठणीत असावं. पण त्यांनी इतक्या आधी आणि व्याधी त्यानेच निर्माण केल्या. हो की नाही. आधी म्हणजे मनाची दुःख आणि व्याधी म्हणजे शरीराची दुःख. दोन्ही आहेत, शरीराचीही अनेक दुःख आहेत आणि मनाची सुद्धा दुःख त्यांनीच निर्माण करून ठेवले. आरोग्य उन्मूल्यते, त्याच्यामुळे आरोग्य आमचं अगदी मुळासकट उखडून निघतं. काही नाही तर आम्हाला सर्दी खोकला होतो, ताप होतो, काहीतरी पॅरालिसिस येतो, बीपी वाढतो, काहीतरी आधी व्याधी आहेतच. म्हणजे आरोग्य पण त्यांनी नीट आमचं ठेवलं नाही, कारण सारखं काहीतरी बिघडते. हे अर्थात ब्रह्मदेवाला दोष दिलाय, खरं तर आपणच होत त्याचं. पण इथे असं म्हटलंय, लक्ष्मीर्यत्र पतन्ति तत्र विवृत द्वारा इव व्यापदः. बरं, जिथे पैसा आहे, आम्हाला असं वाटतं की पैसा असला की सगळी सुख मिळतील. ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुखी आहेत का? ज्यांच्याकडे खूप पैसा आहे तर पैशाच्या पाठोपाठ, लक्ष्मीच्या पाठोपाठ अनेक दुःख येतात, अनेक व्यसनं सुद्धा येतात, अनेक आपत्ती येतात. त्यामुळे जिथे लक्ष्मी आहे तिथे दुःख आहे, तिथे संकट आहे. वरवर आपल्याला वाटतं अरे वा त्यांचा केवढा बंगला आहे, काय त्यांच्या गाड्या आहेत, काय त्यांचे दागिने आहेत. अहो ते काहीतरी त्यांना सळणारं दुःख असतं. कोणाला संतान नाहीये, कोणाकडे व्यसनी हे आहे, काही ना काहीतरी दुःख आहे. लक्ष्मी आली की त्याच्या पाठोपाठ दुःख येतच. बरं, तिसरं त्यांनी सांगितलं, जातम जातम अवश्यमाशु विवशम मृत्यू करोत्यात्मसात. त्यामुळे जन्मल्यापासून एक गोष्ट तुमच्या मागे लागली आहे, जातम जातम. जात म्हणजे जन्माला आल्यापासून एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणाने मागे लागली आहे, ती म्हणजे मृत्यू. तुम्ही म्हणाल अहो लहान बाळाला कुठला, आता तो काल तर जन्मलंय किंवा आता 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला काय तुम्ही मृत्यूची भीती घालताय. पण खरंच क्षणाक्षणाने मृत्यू आपल्या जवळ येतो, हो की नाही. म्हणजे बघा, जन्मलेलं बाळ असतं,
त्याचं भविष्य कोणीतरी सांगतं, ज्योतिषी येऊन कुंडली वगैरे तयार करतात आणि मग सांगतात की ह्या मुला हा असा शिकणार आहे, हा इंजिनियर होणार आहे, हा कलाकार होणार आहे, हा डॉक्टर होणार आहे, किंवा काही ना काहीतरी सांगतात याचं असं लग्न होईल, याला काहीतरी भविष्य सांगणारे असतात. ही सगळी भविष्य खरी होतात असं नाही, काही खरी होतात, काही नाही पण होत. पण एक भविष्य मात्र प्रत्येकाचं निश्चित आहे की ह्याला मृत्यू आहे. हे भविष्य सगळ्यात खरं आहे. कोणीही सांगावं, जो जन्मलाय त्याला मृत्यू आहेच आहे. जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाला मृत्यू आहे, असं कोणीही त्या मृत्यूच्या कचाट्यातनं सुटलेलं नाहीये. आमचे कबीरजी तर फार सुंदर म्हणतात, आए हे तो जाएंगे राजा रंक कबीर, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढी चले एक बंदी जात जंजीर. आए हे तो जाएंगे, जन्माला आलोयत ना तर जायचंच आहे. कोणी लवकर जाईल, कोणी उशिरा जाईल, कोणी सिंहासनावर असताना जाईल, कोणी तुरुंगात जाईल, पण प्रत्येकाला त्या मृत्यूकडे जायचंच आहे. आणि ते कुठनं सुरू होतं खरं म्हटलं ना तर हा काउंट डाऊन आहे. काउंट डाऊन आहे. आता माझी 70 वर्ष झाली आहेत, आता किती हातात आहेत माहिती नाही, आता उलटी काउंट डाऊन, उलटी गणती सुरू झालेली आहे. पण जन्मलेल्या बाळाला सुद्धा गणती आहेत. अगदी 100 वर्ष जगणार असेल तरी 99 वर्ष राहिली, 98 राहिली, अशी उलट काउंट डाऊन सुरूच आहे. त्यामुळे जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाला मृत्यूने ग्रासलेलं आहे. आज ना उद्या, उद्या नाही तर परवा जायचं आहे हे नक्की आहे. आणि मग ह्याचा अर्थ काय आहे तर ब्रह्मदेव स्वतः मात्र स्वतंत्र आहे, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना परतंत्र करून टाकलेले, आपल्या सगळ्यांना बांधून टाकलेले त्याच्या ह्या नियमाने, असं पहिल्या 31व्या श्लोकात म्हटलेलं आहे. बरं, आता असं म्हणूया की जाऊ दे, तर मृत्यूचा विचार जाऊ दे, वार्धक्याचा सुद्धा जाऊ दे. तरुणपणात तर आम्ही चांगले असतो, ठणठणीत असतो. मग तरुणपणात काय काय होतं, पुढचा श्लोक बघूया. भोगास्तुंग तरंग भंग चपला प्राणाक्षणध्वंसिकः स्तोकान्येव दिनानि यौवन सुखम सकीर्ती क्रियासु स्थिता तत्संसार सारमेव निखिलम बुद्धा बुधा बोधतः लोकानुग्रह पेशलेन मनसा यत्न समाधीयता. म्हणून तुम्ही काय करा, शेवटचा चरण बघायचा, यत्न समाधीयता, प्रयत्न करायचा सोडायचं नाही. आत्ताच मी म्हटलं ना, जन्मल्यापासून मृत्यूने ग्रासलेले आहे. एक ना एक दिवस तो येणारच आहे, त्या काळाचा घास मी होणारच आहे. मग कशाला आता काय करायचंय, नोकरी नको, धंदा नको, काम नको, काही नको असं म्हणून चालेल का? नाही चालणार. प्रत्येक क्षण उलट असं म्हणायचंय की तो कधी येईल मला सांगता येत नाही, म्हणून मी प्रत्येक क्षण सार्थकी लावणार आहे. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धन, असं म्हणायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये म्हटलंय तरुणपणी भोग खूप असतात, खूप भोग आहेत. पण ते भोग कसे आहेत, उंच लाटांप्रमाणेच. समुद्राच्या लाटा कितीतरी उंच जातात, भोग हे पाण्याच्या उंच लाटेप्रमाणे चंचल आहेत. प्राणांचा तर क्षणभरही भरवसा नाही, तारुण्य तर फारच थोडा काळ टिकणार आहे. आत्ता तरुण होते म्हणता म्हणता ते तारुण्य ओसरतं. तारुण्याचा काळ असा पटकन जातो, त्यामुळे ते ओसरतं. कसं आहे ते तारुण्य, तर जणू काही आकाशात वीज चमकावी इतक्या अल्प काळ आहे. वीज दिसली चमकली म्हणेपर्यंत ती संपते, ती नाहीशी होते. तसं तारुण्य, आपल्या आयुष्यातला तारुण्याचा काळ आठवा. आणि त्या काळात आपण पुष्कळ सगळे विषयांचे उपभोग घेतले, पण काय उपयोग, ते लगेच हातातनं असं सरसर वाळू सरावी तसं संपलं सुद्धा, जशी वीज संपून लुप्त व्हावी तसं. मात्र हे सगळं संपतं, पण कर्म मात्र आम्हाला चुकत नाही. आपल्या गीतेत सुद्धा सांगितलं ना, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्ही आयुष्यात कर्माचं मोठं अवलंबन माजवून ठेवलेलं आहे. कर्म तर आम्ही सारखी करतो आणि त्या कर्मफळाची अपेक्षा सुद्धा करतो. पण हे लक्षात घेऊया की हा प्रपंच आहे तो असार आहे, त्याच्यातनं काहीही मिळणार नाहीये. क्षणिक सुख मिळेल पण शाश्वत चिरंतन सुख मिळणार नाहीये. आणि म्हणून काय करावं, आत्तापासूनच अंतःकरणामध्ये दक्षता बाळगायची, चित्त स्थिर करायचे आणि जिथे आपल्याला पोचायचे त्याचं ध्यान करायचं. कुठे पोचायचे, परमपदाला पोचायचे, परमेश्वरापर्यंत पोचायचे, मोक्षापर्यंत पोचायचे. जिथे पोचायचे त्याचं सतत ध्यान ठेवायचे, सतत.
किती वेळ? तर ह्या प्रपंचापेक्षा जास्त वेळ आपल्याला तिकडे द्यायचा आहे. म्हणजे बघा, आपण पुष्कळ प्रपंचासाठी वेळ देतो, पण त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्या परमेश्वरासाठी द्यायचा आहे, असंही म्हटलेलं आहे. बघा आता काय काय सांगतायत. आता थोडस पुढचा 33वा श्लोक मी श्लोक न वाचता त्याचा भर्तृहरीच्या श्लोकाचा वामन पंडितांनी काय अनुवाद केलाय तो वाचते, कारण संस्कृत थोडस अवघड जात आहे समजायला. आता कसं आहे हे तारुण्य? सौदामिनी स्फुरण चंचल भोग सारे, आयुष्य वायू विहता जला परीरे, ऐसे जनस्थिती मनी समजून वेगी, हे बुद्धी निश्चल करी शुभयोग मार्गी. काय तेच सांगितलंय. सौदामिनी बीजेप्रमाणे हे आयुष्य आहे. तारुण्य कसं आहे? सौदामिनी स्फुरण चंचल भोग सारे, सगळे भोग आहेत ते विजेसारखे आले आणि गेले, सगळे संपतायत. त्यामुळे मेघसमूहात चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे हे सगळं चंचल आहे. आयुष्य कसं आहे? तर वाऱ्याने विस्कटून टाकलेलं आहे. वारा एखादा समजा इथे कागदाचे तुकडे ठेवले, वारा आला की सगळं विस्कटून जातं. आम्ही नीट ठेवले ते कागद, पण वाऱ्याने तसं आमचं आयुष्य सगळं विस्कटून टाकलेलं आहे. किती सुखाचे क्षण आले, किती दुःखाचे क्षण आले, किती संकट आली, किती आजारपण आली, कुणी केलं हे? त्या वाऱ्याने, म्हणजे वायू विहताभ्र जला परीरे असं त्यांनी केलेलं आहे. खरंच आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळे तारुण्यावर आम्ही खूप भरोसा ठेवला होता. तेव्हाच मी ठरवलं होतं की नाही नाही, असं काहीतरी करायचं की जगात आपण उठून दिसलं पाहिजे. अहो ते तारुण्यच संपलं, त्यामुळे तो भरोसा सुद्धा गेला. नंतर मग एक एक व्याधी विकार वाढले आणि मग ते काही अंगात शक्तीच राहिली नाही. त्यामुळे हे सगळे ऐसी जनस्थिती मनी समजून वेगी, हे समजा आणि मग काय करा, हे बुद्धी निश्चल करी शुभ योग मार्गी, ही बुद्धी आपली निश्चल करायची. कसं आहे हे आयुष्य? आयु कल्लोललोलम कतिपय दिवस स्थायिनी यौवनश्री, अर्था संकल्प कल्पा धन समय तडित विभ्रमा भोगपुराः, कंठाश्लेषो गूढम तदपि च न चिरम यत्प्रियाभिप्रणीतं, ब्रह्मण्यासक्त चित्ता भवत भवभयां भूम भवभयां बोधि पारंतरितुम. हे जे भवभय आहे ना, प्रपंच आहे हा भयकारक आहे. प्रपंच हा भीतीदायक आहे. पण आपल्याला कशाचाच भरोसा नाहीये. पुढे काय होईल माहिती नाहीये. कुठलं संकट येईल हे काहीच माहिती नाहीये. विषय कसे आहेत? मनातल्या संकल्पाप्रमाणे क्षणिक आहेत. भोगांचे समुदाय हे विजेप्रमाणे आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या संसार भयाच्या समुद्रातून तरुण जाण्यासाठी परब्रह्म स्वरूपामध्ये तुम्ही चित्त स्थिर करा. प्रत्येक श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा हेच सांगितलंय की प्रपंचाची आसक्ती सोडा आणि परमार्थ मार्गाकडे वळा. आमच्या समर्थांनी पण हेच सांगितलंय ना, प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. पण मग म्हणजे नंतर असा अर्थ नाहीये. प्रपंच करतानाच तो सुद्धा परमार्थ स्वरूप करता येतो. प्रत्येक काम करताना त्याचं नाव घ्यायचं. हातात काम, मनात राम आणि मुखात नाम, एवढं केलं मग तुम्ही रोजचेच सगळी कामं करा, पण एवढं केलं तर प्रपंचाला परमार्थ बनवता येतो. किंवा आणखीन समर्थाने फार सुंदर सांगितलंय, प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. इथे प्रयोग करा, हा प्रपंच आधी सुरेख करा, नेटका करा, आणि नेटका केला की त्याच्यातली आसक्ती पूर्णपणाने नाहीशी होते. पूर्णपणाने त्याच्यातली आसक्ती जाते. काय सुंदर सांगितलंय ना. किंवा आमच्या आचार्यांनी सांगितलंय बरं काय, हा या श्लोकाला समानार्थी श्लोक शंकराचार्यांनी सांगितलंय. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं, प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः, लक्ष्मीस्तोय तरंग भंग चपलां विद्युच्चलं जीवितं, तस्मान् मां परमा शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना. माझं रक्षण कर. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं. आम्ही पाहत असताना, असंही नाहीये बरं का की मला झोप लागली आणि आयुष्य सरून गेलं, असं नाही. मी पाहतीये, मी अनुभवतीये, मी त्याच्यात वावरतीये, आणि तरी क्षणाक्षणाने मला वृद्धत्व येते. क्षणाक्षणाने. अहो काल परवा तर मी लहान होते असं मला वाटतंय की मी शाळेत जात होते, स्कर्ट घालत होते, 2 वेण्या घालत होते, परवापर्यंत, आणि कधी हे वृद्धत्व आलं मला कळलंच नाही.
आयुर्नश्यति पश्यताम, पाहता पाहता प्रतिदिनम याति क्षयम यौवनम, यौवन गेलं हातातनं सरून गेलं. बरं असंही नाहीये की आम्हाला ते आम्ही एवढे पैसे देतो आम्हाला ते द्या बरं का दिवस परत मिळतील का. कोट्यावधी अब्जावधी रुपये दिलेत तरी तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे होतात तो काळ मिळेल परत. किती पैसे दिले तर मिळेल. नाहीच मिळेल. प्रत्यायांती गता पुनर्न दिवसा, कारण कालो जगत भक्षका, काळाने सगळं खाऊन टाकलंय. पण लक्ष्मी खूप आहे, पैसा आमच्याकडे भरपूर आहे, पैशाच्या जोरावर आम्ही काही करू नाही हो. लक्ष्मीच तो तरंग भंग चपला, पाण्याचा तरंग जसा आत्ता दिसतोय आणि विरून जातो तशी लक्ष्मी चंचल आहे. आणि म्हणून तस्मान माम शरणागतम शरणद, मला शरण आहे, मी तुला आलेलो आहे, मला आश्रय दे, त्वम रक्ष रक्षा अधुना असं म्हटलेलं आहे. पुढच्या 35व्या श्लोकामध्ये म्हटलंय. आता आणखीन त्याच्या अलीकडचं वर्णन केलंय बरं का. आता आपण हे म्हातारपण, तारुण्य, प्रौढपण ह्याचं केलं. याच्या आधी आमची काय स्थिती होती. याच्या आधी आम्ही कोणत्या स्थितीत होतो. जेव्हा गर्भात होतो तेव्हा तर काय विचारायलाच नको. आता तर आम्हाला पुष्कळ दुःख आहे, पण गर्भात असताना अरे 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 काय फारच वाईट परिस्थिती होती. काय म्हणतात बघा. आता वामन पंडितांचा एक श्लोक वाचते बरं का. कष्टे विष्ठेत पोटी करुनी बसतसे सर्वही अंग गोळा, त्या विष्ठ विणमूत्रा मूत्रमध्ये क्वथयति नितराम जाठरो जात वेदाः. आईच्या गर्भात जेव्हा मी होतो तेव्हा त्या काय घाणेरड्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला राहावं लागत होतं. तारुणी हेची चिंता अनवरत मरे की दुरावे न बोला, काठी घेऊन आता चरम वयपणी हासती नीरजाक्षी, संसारी रे सुखाचा लव मज न दिसे तूच चित्ती निरक्षी. सगळ्या चारही स्थिती वर्णन केले. आधी गर्भात असताना मला काही कळतच नव्हतं, त्या घाणीत सगळा मी लोळत होतो. आणि तेव्हा असं वाटत होतं अरे बापरे याच्यातनं एकदा सुटका व्हावी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुखरे दुःख त्या बाळकासी. गर्भातली अवस्था तर फारच त्या बाळाची वाईट असते. आपण त्याच्या जन्माचा उत्सव करतो, पण तो म्हणतो की मला ह्याच्यातनं मुक्ती मिळाली हेच चांगले. आणि तेव्हा तो आश्वासन देतो परमेश्वराला की मला माहितीये, मला तू इथनं सोडव आणि मी तुझं आयुष्यभर नाव घेईन. सोहम, मी कोण आहे, मी तूच आहे. सोहम 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 म्हणतोय. आणि जेव्हा तो बाहेर येतो विसरून जातो, सगळं विस्मृतीत जातं. आणि लगेच तो म्हणायला लागतो कोहम, मी कोण आहे आठवतच नाही. आणि मग पुढे नाव मिळतं त्याला. मग ही आत्या आहे, ही मावशी आहे, ही आई आहे, बाबा आहे, आजी आजोबा, रमून जातो. मग तू कोण आहेस, तू बबड्या बंटी काय काय जे नाव असेल बंटी, मग बंटी कुठे दाखव मी. मग तो विसरूनच जातो की मी कोण आहे, हे सगळं विसरतो. म्हणून आणि खरंच त्या गर्भावस्थेतलं दुःख फार वेगळं आहे. समर्थाने फार सुंदर सांगितलं. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःख त्या बाळकासी. बरं मग जन्माला आला, बाल्ये दुःखातिरेको मललुलित बुकु स्तन्यपाने पिपासा. जन्माला आल्यावर मग काय फक्त भुकेचीच आठवण असते. आणि मग त्या त्या दुपट्यामध्ये ते बाळ लोळत असतं. ओलं झालंय, घाण झालंय त्याच्यात. मललुलित वपु स्तन्यपाने पिपासा नो शक्तश्चेंद्रियेभ्यो. त्यामुळे त्याला शक्ती नसते. मुंगी चावली तरी ती बाजूला करण्याचं खाजवण्याचं सुद्धा त्याला सामर्थ्य नाही. असं कसं करत बालपण पण गेलं. तारुण्यामध्ये ठरवलं होतं आता नाही, तरुणपणी नक्की करणार. काय केलं, काहीच नाही. तारुण्यामध्ये विषयाचे उपभोग घेण्यात इतका मी, आणि तेव्हा मस्ती असते, मद असतो, गर्व असतो की मी सुंदर, मी देखणा, मी कर्तबगार असा असतो. तेव्हाही मी तुझं काही केलं नाही. आणि आता आता कुठली अवस्था आहे बरं का. काठी घेऊन जाता चरम वयपणी हासती नीरजाक्षी. एका दुसऱ्या कडव्या ह्याच्यात नाहीये, दुसऱ्या एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हातारपणचं दुःख फार वेगळं आहे बरं. म्हातारपणी अनेक व्याधी वगैरे तर आहेतच, पण असं एका ठिकाणी गमतीने म्हटलेलं आहे की माझे दात पडले याचं मला वाईट वाटत नाही, मला वाकून चालावं लागतंय, हातात काठी आली ह्याचं वाईट वाटत नाही, मला डोळ्याने नीट दिसत नाही ह्याचंही मला वाईट वाटत नाही. पण जेव्हा तरुण स्त्रिया मला म्हणतात अहो आजोबा जरा हळू चाला हा, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. गमतीने म्हटलंय की मला बाकीच्या गोष्टींचं दुःख होत नाही, पण जेव्हा नीरजाक्षी, इथे सुंदर म्हटलेलं नीरजाक्षी म्हणजे तरुण स्त्रिया, सुंदर स्त्रिया जेव्हा मला काका आजोबा म्हणतात तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटतं. असं त्यांनी गमतीने म्हणले. संसारी रे सुखाचा लव मज न दिसे तूच चित्ती निरक्षी. मला संसारामध्ये सुखाचा एक
कण सुद्धा, तिळभर सुद्धा सुख सापडत नाहीये, असा हा संसार आहे. आता पुढे म्हटलेल्या आणखी 36व्या श्लोकामध्ये, व्याघ्रीव तिष्ठती जरा परितर्जयन्ती रोगाश्च शत्रवे इव प्रहरन्ति देहम आयुः परिस्रवति भिन्न घटादिवांभो लोकस्तथाप्य हितमाचरतीति चित्रम. ही वृद्धावस्था आहे ना, हे जे म्हातारपण आहे ते कसं आहे, वाघिणीसारखं आहे. आता त्यांनी जरा वेगळी उपमा दिली. आता आपण पुष्कळ विजेची उपमा, त्या पाण्याची उपमा वगैरे पाहिलं. आता काय म्हणताय, ही वृद्धावस्था आहे ना, वाघिणीसारखी सारखी माझ्या अंगावर येते आणि भेडसावते. खरंच जसं वृद्धावस्था येते तसं सगळ्याची भीती वाटायला लागते, की प्रवासाला जाऊ का, मग माझ्या गोळ्या पुरतील का, हे होईल का, माझा पाय घसरणार नाही ना, मी सारखी भीती येते. वाघिणीसारखी सारखं ती वृद्धावस्था अंगावर येते. रोग शत्रू प्रमाणे देहावर प्रहार करतायत. आयुष्य तर फुटक्या घड्यातल्या उदकाप्रमाणे सारखं पाझरतंय. घड्यामध्ये भरून ठेवलं, तुम्ही वापरलं नाही पाणी, पण 2-3 दिवसात तो घडा पूर्ण रिकामा होतो. तसंच हे आयुष्यातलं हे जे वय आहे ते पाझरते आणि ते निघून जाते. काही केलं तरी संपणार आहे आणि काही केलं नाही तरी संपणारच. मग करा ना काहीतरी. आणि हे तरी सुद्धा हे लोक निर्भयपणे अहित आचरतात, हेच मोठं आश्चर्य आहे असं म्हटलेलं आहे. आता हे फक्त असं म्हटलंय की फक्त आपल्यासारख्यांना लागू आहे असं नाहीये. ब्रह्मेंद्रादि मरुद्गणास तृणगणान यत्र स्थितो मन्यते यच्छापात विरसा भवन्ति विभवास त्रैलोक्य राज्यादयः बोधक कोऽपि स एक एव परमो नित्योदितो जृंभते भो साधो क्षणभंगुरे तदितरे भोगे रतिम्मा कृथाः. आता इथे म्हटलेलं आहे, ब्रह्मा, इंद्र आणि मरुद्गण या सगळ्यांना तो तृणवत मानतो. तारुण्य जेव्हा असतं तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ वाटतात आणि ज्याच्या लोभामुळे त्रैलोक्य राज्याधिक सुद्धा मोठमोठ्या समृद्धी सुद्धा विरस होतात. म्हणजे तरुणपणातलं हे सगळं वर्णन आहे. कधी बालपणाचं आहे, कधी प्रौढपणाचं आहे, तरुणपणाचं आहे आणि वृद्ध, अशी सगळी वर्णन आहे. असा ब्रह्मज्ञान रूपी बोध तोच एक नित्य प्रकाशमान असा शोभतोय. या सगळ्या विश्वामध्ये, या सगळ्या पसाऱ्यामध्ये एकच गोष्ट सत्य आहे, एकच गोष्ट तुम्हाला मार्गदर्शक किंवा हितकारक आहे, ती म्हणजे ब्रह्माचा लाभ, ब्रह्मलाभ, किंवा ज्याला गीतेमध्ये परमपद म्हटलेलं आहे किंवा आचार्यांनी ज्याला जीवन मुक्तावस्था म्हटलेलं आहे, तिथे पोचणं. एवढी एकच गोष्ट सत्य आहे, एकच गोष्ट खरी आहे आणि एकच गोष्ट अस्तित्वात आहे. बाकी सगळा नुसता पसारा आहे. पसारा जगी हा खास वेड्यांचा पसारा माझला सारा. खरंच हा पसारा आहे आणि आपण सगळे वेडे आहोत त्याच्यात. पण वेडे म्हणजे अशा अर्थाने की जे चिरंतन आहे, जे मिळवायला पाहिजे ते मिळवत नाही आणि बाकी सगळं बाकीच्या मागे लागतो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आणखीन एक श्लोक जो मी सांगणार आहे तो सगळ्या तुमच्या ओळखीचा आहे. सगळा श्लोक नाही ओळखीचा, पण त्याच्यातलं शेवटचं जे चरण आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती. हा, तो काय आहे श्लोक बघा. आधी शेवटचा चरण सांगते, कालाय तस्मै नमः. सगळ्यांना माहिती आहे की नाही, काय अर्थ आहे, त्या काळाला नमस्कार असो. काय तो काळ कसा आहे, का नमस्कार का केलाय त्या काळाला. बघा किती स्थित्यंतर झाली. आता आपल्या आयुष्यात सुद्धा आपण लहानपणी जे अनुभवलेलं जग आहे ते आहे का आत्ता. लहानपणी आमच्या वाडे होते, चाळी होत्या, आम्ही एकमेकांकडे जायचो, कुणाकडेही जेवायचो, कुठेही अभ्यास करायचो, सतरंजीवर झोपायचो. आता चालेल का आजच्या मुलांना, त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते, हो की नाही. आहे म्हणजे हे झालंय. बरं रस्त्यावर तरी ते आहे का. रस्त्यावर आम्ही पळापळी जोडी साखळी खेळायचो. लक्ष्मी रोडला आम्ही रात्री जेवण झाल्यावर लपंडाव वगैरे खेळायचो. शक्य आहे आता. रात्री 2 वाजता सुद्धा ट्रॅफिक आहे. किती जगामध्ये बदल झाले. आपल्यात तर झालेच आहेत, पण जगामध्ये केवढे बदल झाले. फोन नव्हता, मोबाईल माहितीच नव्हता आम्हाला, लँडलाईन सुद्धा माहिती नव्हतं. काय आपल्या वेळेस फ्रीज होता का घरोघरी, काहीही नव्हतं, तरी आपण सुखी होतो. केवढी स्थित्यंतर झालीत आणि आपण ती पाहिली आहेत, अनुभवलेली आहेत. मग आता हा भरतृहरी म्हणतोय, त्यांनी सुद्धा त्याच्याही आयुष्यात बघा ना, शृंगार शतक हे यौवनाचं प्रतीक आहे, नीती शतक हे सद्गुणाचं प्रतीक आहे आणि आता हे वैराग्य शतक हे विरक्तीचं प्रतीक आहे. त्याच्याच आयुष्यात 3 घटना अशा घडलेल्या आहेत
की सगळं बदललं. आता वाचते श्लोक. सा रम्या नगरी महांस नृपते सामंत चक्रम च तत् पार्श्वे तस्य च सा विदग्ध परिषत् ताश्चंद्रबिंबाननाः उन्मत्तः सच्च राजपुत्र निवहस् ते वन्दिनस्तत्ताः कथाः सर्वं यस्य वशादगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः. शेवट कळला तुम्हाला. शेवट कुठे येणार आहोत हे कळलं. आधी डेस्टिनेशन कळलं, आता मार्ग बघायचे. कुठनं कुठनं काय काय बदललंय. सा रम्या नगरी, तेव्हा ती उज्जैनी सुद्धा रम्या नगरी होती. सा रम्या नगरी महान नृपती, तिथे एक सुंदर चांगला प्रजाहित दक्ष राज्य करत होता. स्वतःचंही वर्णन आहे आणि विक्रमादित्याचंही वर्णन आहे. भर्तृहरी आणि विक्रमादित्य यांचं वर्णन आहे की काय ती उज्जैनी नगरी होती, काय तो राजा होता. सामंत चक्रम तथा, तिथे सामंत चक्र म्हणजे अनेक मांडलिक राजे सुद्धा होते. हा राजा श्रेष्ठ होता आणि अनेक आजूबाजूचे राजे त्याचे मांडलिक होते, सामंत होते. पार्श्वे तस्य च सा विदग्ध परिषद, राजा नुसता वैभवशाली होता असं नाहीये, विदग्ध परिषद, अतिशय विद्वानांच्या सभा भरायच्या तिथे. प्रजाहित दक्ष तर होता, गुणग्राहक राजा होता. अनेक विद्वान त्याच्याकडे यायचे, तिथे विद्वानांच्या सभा भरायच्या. पार्श्वे तस्य च सा विदग्ध, विदग्ध म्हणजे विद्वान, परिषद म्हणजे सभा. ताश्च चंद्रबिंबानना, तिथे अतिशय सुरेख अशा राण्या होत्या. सगळ्या राण्या एकापेक्षा एक अशा देखण्या होत्या. उन्मत्तस्य च राजपुत्र निभस, राजपुत्र होते, अतिशय पराक्रमी असे राजपुत्र होते. ते बंदिनस्तत्ताः कथा, तिथे कथाही राज्याच्या कथा आहेत किंवा युद्धस्य कथा रम्य असं म्हटलं जातं ना. युद्धाच्या गोष्टी, युद्ध करणं अवघड आहे पण युद्धाच्या कथा ऐकायला छान वाटतं. कुणीतरी एखादा मिलिटरीतला कोणी आपल्या नात्यात किंवा परिचयात असतो, ते सांगतात अहो त्या पाकिस्तानच्या लढाईच्या वेळेस असं झालं, मग तो रणगाडा असाल, ते ऐकायला छान वाटतं. इथे सुद्धा या राजकारणातल्या किंवा राजयुद्धातल्या कथा अतिशय रम्य वाटत होत्या. पण सर्वं यस्य वशादगात, हे सगळं ज्याच्यामुळे सगळं नाहीसं झालं. सर्वं यस्य वशादगात स्मृतिपथम, आणि आता कुठे ते, आता फक्त आमच्या आठवणीत आहे. आता प्रत्यक्ष ती नगरी नाही, ते राजे नाहीत, त्या राण्या नाहीत, ते राजपुत्र नाही, त्या विद्वानांच्या परिषदा नाहीत, काहीही राहिलेलं नाहीये. आता सगळं आहे फक्त आमच्या आठवणीत आहे. आपण सुद्धा आपल्या नातवंडांना सांगायला जातो, अरे ना आमच्या लहानपणी असं होतं. ते आपल्या फक्त आठवणीत आहे. 4 रुपयाचं गोडं तेल 1 किलो मिळत होतं, हे आठवणीत आहे. आता शक्यच नाही, काही 4 रुपयात तुम्हाला काही वस्तूच येणार नाही. हे आठवणीत आहे, स्मृतिपथ आहे. आणि असं ज्याच्या सामर्थ्यामुळे हे घडलंय अशा काळाला मी नमस्कार करतो. कालाय तस्मै नमः. आता त्याचंच मी परत वामन पंडितांचं वाचते, कारण दोन्ही इंटरेस्टिंग आहे. संस्कृत पण छान आहे आणि मराठी पण छान आहे. बघा, गेला तो नृपते प्रधान अवघे, ते पंडितांची सभा, गेली ती नगरी तशा शशिमुखी, ज्या तप्त हेमप्रभा. गेला तो नृपपुत्र त्या शुभ कथा, म्या देखिले सर्व जे, ते जेणे स्मरणास योग्य रचिले, कालास त्या वंदिजे. कालाय तस्मै नमः. आहे ना केवढं काळाचं सामर्थ्य आहे. काय काय हिरावून घेतलंय काळाने आपल्याकडून, किती त्याचं बलवान आहे, किती सामर्थ्यवान आहे. कालोस्मी लोकश्च क्षयकृत प्रवृद्ध, भगवद्गीतेमध्ये काळ म्हटलेला आहे. काळ ही विभूती म्हणलेली आहे. आणि आपण पूर्वी महाभारत पाहिलं तेव्हा सुद्धा समय हो, त्याच्यावर सगळी पूर्ण कथा सांगितली आहे. काळाचं महात्म्य विलक्षण आहे. काळावर तुम्ही काहीही विजय मिळवू शकत नाही. आम्ही एखाद्या राज्यावर, एखाद्या माणसावर, एखाद्या संस्थेवर विजय मिळवू, पण काळावर विजय मिळवा. काळाला तुम्ही रोखून दाखवा बरं. फार सामर्थ्य आहे ना तुमच्यामध्ये. काळाला अडवा की आजचा जो दिवस आहे, आज 2 फेब्रुवारी आहे, 6 वाजलेत, इथे थांबा बरं. काळाला थांबवा. शक्य? कोणालाच शक्य नाही. कोणालाही, मोदींना पण शक्य, कोणालाच शक्य नाही. हे शक्यच नाही. आणि म्हणून त्या कालाय तस्मै नमः असं म्हटलेलं आहे. आता अगदी मला वाटतं शेवटचा नाही, अजून 2 आहेत, त्याचं पण आपण हे वाचू. मराठी फक्त भाषांतर वाचू.
जेथे एक अनेक तेच मिळती, स्वाऱ्या तयांच्या तुटी. हाता एक नुरे सवेच मरती, तेही नुरे शेवटी. हासे रात्र दिनाख्य झेलित पहा, तो काळ खेळे असे. प्राण्यांचीच करून या भवगृही, ते सोंगटी चौरसे. हा काळ आहे ना, खेळतोय खेळतोय, फासे टाकतोय. पूर्वी आपण पट खेळायचो, सापशिडी किंवा पट असायचा. तो पट खेळताना काय करायचो, तो पट आखलेला असायचा आणि त्याच्यावर आपण फासे टाकायचो. मग त्याप्रमाणे 4 घरं पुढे 6 घरं पुढे असं आपण जायचो. या काळाने सुद्धा असे हे सगळा पट आहे. हे पृथ्वी म्हणजे हे विश्व म्हणजे एक पट आहे आणि त्याच्यावर हा फासे टाकतो. आणि फासे टाकतोय त्याप्रमाणे आपण चालतोय, की तुला आज 2 घरं चालायचे, तुला 5 घरं चालायचे, किंवा सापशिडीमध्ये तुला सापाने गिळलंय तर तू शिडी. असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात. सापशिडीचाच सगळा खेळ चालू आहे. कधी वर चढतोय, कधी खाली येतोय, हे सगळं चालू आहे. हे कोण करतोय, खेळतोय कोण? हा काळ खेळतोय. या काळाने त्या शिवशक्तीला आपल्या अधीन केलेलं आहे. शिवशक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष, आणि त्यांचा हा सगळा खेळ चाललाय. आम्हाला वाटतं आम्ही चालू इथे गीता धर्म मंडळात व्याख्यान ऐकायला किंवा द्यायला. आम्ही चालू असं वाटतंय तुम्हाला, तुम्ही आला नाहीये. या सोमट्या जसा तो टाकतोय तसे तुम्ही हलताय. खरंच आहे सगळं ईश्वर सर्व भूताना मृत्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. हा काळ सुद्धा काय करतोय, त्यांनी 2 भाग केले. एक चैतन्य आहे आणि एक जड आहे. एक शिव आहे, एक शक्ती आहे, एक प्रकृती आहे, एक पुरुष आहे. आणि ह्यांचा जसं शंकर पार्वती हिमालयावर ते द्यूत खेळायचे ना, तसंच हा शिवशक्तीचा खेळ चाललाय. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, त्रिगुणाचे हे 3च फासे चराचरातून निनादती. हा सगळा त्याचा खेळ चाललाय. आम्हाला वाटतंय आम्हीच काहीतरी करतोय. आपल्या हातात काहीही नाहीये. या काळाने सगळं आपल्या मुठीत ठेवलेलं आहे खरं म्हटलं तर. आणि म्हणूनच असं म्हटलंय, जेथे एक अनेक तेच मिळती. जिथे एक असतं, पूर्वी जिथे मोठाले महाल होते तिथे आज अगदी भूखंड आहेत, खडकाळ ओसाड जमीन आहे ना. आपण उत्तर प्रदेशात किंवा राजस्थानमध्ये पाहतो, पूर्वी जेवढे महाल होते, मोठाले पॅलेसेस होते, तिथे आज काहीही नाहीये. काही म्हणजे काही नाहीये. जेथे एक अनेक तेच मिळती, स्वाऱ्या तयांच्या तुटी. आता ते युद्ध नाहीये. हाता एक नुरे सवेच मरती, तेही नुरे शेवटी, असं म्हटलेलं आहे. आणि फासे रात्र दिनाख्य झेलित पहा, तो काळ खेळे असे. रात्रंदिन त्याचा खेळ चालला. रात्री त्याला विश्रांती नसते बरं का, आपण झोपतो, पण काळाचा खेळ चालूच आहे. प्राण्यांचीच करून आपल्याला फासे बनवलेत त्यांनी, आणि हे सगळं त्याचं चालू आहे. किंवा ज्या वाड्यात पूर्वी पुष्कळांची वस्ती होती, आपणही पाहतो, एखादा अतिशय श्रीमंत व्यक्ती आज अगदी दारोदार भीक मागत सुद्धा दिसतात आपल्याला. अशी किती ह्या काळाने आपल्याला बदलून टाकलेले. आणि एक साधा चहावाला सुद्धा प्रधानमंत्री होऊ शकतो, हे काळाचीच किमया आहे. त्यांची मेहनत आहे ही खरी गोष्ट आहे, पण काळ जेव्हा अनुकूल असतो तेव्हा हे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होऊ शकतं की नाही. आपण बघतोय व्यवहारात, आपल्या परिचयात सुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत की अगदी उच्च स्थानाला होत्या, त्या खाली गडगडत आल्या. आणि अगदी झोपडपट्टीतला मुलगा सुद्धा कधी कधी IAS ऑफिसर होऊ शकतो. होतंय ना. हे कुणाचं कर्तृत्व आहे, कुणाची किमया आहे? फक्त काळाची ही किमया आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, जिथे पुष्कळांची वस्ती होती तिथे एखादाच उरतो. तसेच ज्यात एखाद दुसराच असतो त्याच्यामध्ये पुष्कळ गर्दी. एखादी अगदी जुनी चाळ असेल, मोडकळीस आलेली, तिथे हा स्टॉवर उभा राहतो, त्यामुळे तिथे अनेक लोक दिसतात. तेव्हा सोंक्या जशा एका पटावर पुष्कळ जमतात, पुन्हा विस्कटतात, शेवटी तिथे एकही राहत नाही. त्याप्रमाणे दिवस आणि रात्री हेच 2 फासे टाकत या जगतावर या काळाचा खेळ चाललेला आहे. हा सगळा खेळ चाललेला आहे. पुन्हा विस्कटतात, पुन्हा निर्माण होतं, सगळं हे चालू आहे. शेवटी काहीच उरत नाही. बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा जेव्हा तो चेसचा पट मांडला जातो तेव्हा आपण म्हणतो की हा हत्ती आहे, हा उंट आहे, हा राजा आहे, हा वजीर आहे, हे प्याद आहे. शेवटी काय होतं, खेळताना आपण अटीतटीने खेळतो. नाही नाही, माझा राजा तू कसा, मला माझं हे 2.5 घरं जाणार, असं आपण अटीतटीने खेळतो. शेवटी काय होतं, खेळ संपल्यानंतर सगळ्याचा तो पट बंद करतो आणि शेवटी त्या एकाच बॉक्समध्ये सगळे राजे
वजीर प्याद सगळे एकाच ह्याच्यात राहतात. आपलं तसंच आहे. काही काळ आपण म्हणतो मी राजा आहे, मी प्रोफेसर आहे, मी जज आहे, मी अमकाय मी तमकाय, अशा आपण खूप वल्गना करतो. शेवटी काळाच्या पोटात गेल्यानंतर आपण कोणी नाही, फक्त जीव राहतो. काय सुंदर ह्याच्यामध्ये भर्तृहरीने वैराग्याचं एक मर्म सांगितलं. आणि वैराग्य म्हणजे कुठेतरी हिमालयात जायचं नाहीये. भगवे कपडे परिधान करून रुद्राक्षाच्या माळा घालून कुठेतरी जाणं म्हणजे वैराग्य नाहीये. तुम्ही संसारात राहून सुद्धा फक्त निरासक्त अनासक्त वृत्तीने सगळ्यात राहायचं, पण कशातही गुंतायचं नाही. असं करता आलं आपल्याला हे वैराग्य शतक समजलं असं म्हणूया. पुढच्या वेळेला पुढचे 10 श्लोक बघूया. आता माझं पुढचं व्याख्यान आहे 5 मार्चला. मुद्दाम तुम्हाला सांगून ठेवते, पण 5 मार्चला आहे तुकाराम बीज. त्यामुळे त्या दिवशी मग तुकारामांच्या एखाद्या अभंगावर बोलणार आहे. आणि मग वैराग्य शतक त्याच्या पुढे बघू, मार्च एप्रिलमध्ये बघू. आज इथेच थांबूया. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.